सो पहिला प्रश्न तो म्हणजे प्रश्न ओळखीचे होते. ओके, हां. तो डिझाईन करतानाच पेपर इच अँड एव्हरी जो टॉपिक आहे जो आपल्या टेस्टमध्ये आपण मेन्शन केला होता तर तो कव्हर केलेला आहे. त्यामुळे असा एकही टॉपिक नाही आहे की ज्याच्यावरती प्रश्न नाही. तो सगळे आपण ते कव्हर केलेले आहेत. असं काही झालं का की एकदमच कुठला अनोळखी प्रश्न आहे असा एखादा? नाही ना, कारण सोर्सेस जे आहेत तर ते NCERT आणि लक्ष्मीकांत. काही ठिकाणी DD बसू वापरलेला आहे. कुठे तर ते सांगतोच, तर ते मी म्हणजे बघूयात आपण ते कसं ते. पण काही ठिकाणी DD बसू वापरलेला आहे. त्यानंतर प्रश्न फार डिफिकल्ट होते, फार सोपे होते, कसे होते? मीडियम होते. हां, म्हणजे डिफिकल्टी लेवल ही कशी आहे? इझी आणि मॉडरेट आहे. ठीक आहे. तो फार डिफिकल्ट तो नाही ठेवला मुद्दाम, कारण आपल्याला सुरुवात करायची आहे. त्यामुळे सुरुवातीलाच ते एकदम लोड नको म्हणलं आपल्या एकूण अभ्यासावरती. तर सुरुवात थोडीशी हलकी फुलकी झाली की आपल्याला बऱ्यापैकी प्रोत्साहन मिळेल आणि आपल्याला अंदाज येईल की आपण नक्की काय केलं पाहिजे, नाही का? ओके. पुढचा तो म्हणजे आता तुम्ही जेव्हा आन्सर चेक केले असतील तर त्यात काही चुकले का, काही बरोबर आले का? बरं, एकूण अटेम्प्ट कितीचा आहे? तुझा कितीचा अटेम्प्ट आहे? 55चा अटेम्प्ट आहे आउट ऑफ 100, बरोबर? ओके. आणि तुझा 68चा अटेम्प्ट आहे. बरं, 55 आउट ऑफ 55 बरोबर आहेत? 42 करेक्ट आहेत. बरं, म्हणजे अराउंड एक 3, 10, 13 प्रश्न चुकलेले आहेत आणि आपले 31 बरोबर आहेत. म्हणजे अराउंड 32 चुकलेले आहेत. 31, 32 चुकलेले आहेत. बरं, आता आपल्याला तेच महत्वाचं आहे की एका बाजूला आपण जेव्हा असं म्हणतो की हा प्रश्न कसे आहेत, इझी टू मॉडरेट आहेत, प्रश्न ओळखीचे आहेत, पण तरी सुद्धा प्रश्न चुकले. आणि सगळ्यात महत्वाचा क्रिटिकल पार्ट कोणता आहे? तो म्हणजे की 100 आउट ऑफ 100 आपल्याला अटेम्प्ट नाही करता आले. ती सगळ्यात मोठी आपल्या समोर चॅलेंज आहे की आपल्याला आपला अटेम्प्ट जो आहे ना तो वाढवायचा आहे. किती असायला पाहिजे? तर जर आपण पेपर सोडवताना आपण 2 राऊंड करणार असू, ज्याच्यामध्ये पहिला शुअर शॉट की आपल्याला माहितीच असायला पाहिजे, आणि दुसरा तो म्हणजे की जिथे आपण 50-50 किंवा आपल्याला माहित नाहीये तर आपण एक सेकंड राऊंड करूयात, बरोबर? तर किती असायला पाहिजे? तर पहिला राऊंड हा 70 ते 75च्या घरात असला पाहिजे. म्हणजे अगदी आपल्याला कसं होतं, आता तुम्ही सोडवले त्यातही चुकलेच का? कारण आपण कितीही शुअर असलो तरी सुद्धा आपल्याला काही प्रश्न हे चुकतातच. ती आपण संख्या कमी करत जाऊयात, त्याच्यामध्ये अनेक मुद्दे असतात पण ते चुकतात. मग 70 ते 75च्या घरामध्ये आपला पहिला राऊंड पाहिजेच, फर्स्ट राऊंड. जे आपण मग टार्गेट ठरवतो 140चं, तर ते आपल्याला जर मिळवायचं असेल तर हे पहिलं काम आहे. आपला अटेम्प्ट वाढला पाहिजे, आणि तोही नुसता कसा करायचा म्हणून करायचा नाहीये, तर तो शुअर शॉट वाढला पाहिजे. ते मग सेकंड राऊंडला किती घेणार आपण? 20 घ्यायचे. म्हणजे आपला एक खूप चांगला, ज्याला म्हणूयात कम्फर्टेबल आणि एक सिक्युअर असा जो अटेम्प्ट असतो ना तो 90च्या घरात असतो. तो 90ला गेला पाहिजे किमान. तर 90 ते 95 ही आपली रेंज असायला हवी. हा, आता दुसरा 4-5 प्रश्न. आता जसं आपण डिफिकल्टी लेवल वाढवत जाऊ ते तर होईलच, पण 4-5 प्रश्न हे आपले नाहीच आहेत, म्हणजे ते सोडवू शकत नाही आपण, असे असतात. आणि पूर्ण अंधार असतो, काही माहीत नसतं, मग ते सोडून देणार आपण. पण आपला स्कोर हा 95 मधून यायला पाहिजे. मग 140चं जर टार्गेट असेल तर आपले चुकलेले जे आहेत त्यातून वजा होणार, वजा होऊन आपले काय व्हायला पाहिजे, 140 पर्यंत स्कोर जायला पाहिजे. म्हणजेच आपलं जे काही अॅक्युरेसी आहे किंवा जे करेक्ट क्वेश्चन आहेत त्यांची संख्या ही 80च्या घरात पाहिजे. तर काय होईल इकडे, समजा आपले 12 प्रश्न चुकले, तरी सुद्धा मायनस होऊन ते 140च्या रेंजमध्ये येतील.
एका प्रश्नाला 2 मार्क असा. ओके, सो ही आत्ताच आपण ती खुणगाट बांधून ठेवूयात की आपल्याला कुठं पोचायचंय. हा, आता पहिला मुद्दा झाला की आपला अटेम्प्ट वाढला पाहिजे. मग आज जेव्हा आपण तो नाही करू शकलो तर त्याची कारणं काही आहेत का, तर ती शोधावी लागतील. आत्ता तर काही सापडतील, आपलं जे वरवरचं अनालिसिस असतं त्यातून सापडतीलच, पण घरी गेल्यानंतर आपण काय करायचं, हे लक्षात घ्यायचं की हे का झालं, असं का होतंय, माझा अटेम्प्ट का नाही वाढलेला. ओके, हा, वेळ तर काही पुरला नाही असं झालं नाही. जीएसच्या पेपरला असं कधी होत पण नाही की वेळ नाही पुरला. सीसॅटला ते होतं, पण जीएसला असं कधी होत नाही. मग आत्ता या घडीला इमिजिएटली काय वाटतंय की ज्याच्यामुळे आपला अटेम्प्ट नाही वाढला 100 पर्यंत. अच्छा, ओके, ठीक आहे, ठीक आहे. म्हणजेच काय, आपल्याला अजून अभ्यासाची सुरुवातच व्हायची आहे, बरोबर ना. ठीक आहे, आणि आपलं सुरुवातच आहे आता, आणि आपल्याला त्यामुळे तो हा, ओके, ठीक आहे, चालेल. मग आता आपण असं बघूयात याकडे की आपली सुरुवात झाली आहे चांगली. आपल्याला आता स्कोर आणि हे सगळ्या गोष्टी काही फार मॅटर करतच नाहीयेत. मग आता आपण जो काही अभ्यास केलेला आहे, हा सगळा आपण जो काही यापूर्वी अभ्यास केला होता, जे काही वाचन केलं होतं, तर त्याच्या आधारावरच आहे. मग तरी सुद्धा तो चांगला आहे. गुड, ओके. हा, जे प्रश्न आपले बरोबर आले आणि जे प्रश्न सोडवता आले, हे मोस्टली फॅक्च्युअल प्रश्न आले सोडवता का, लॉजिकल आहेत, अनालिटिकल आहेत, कॉन्सेप्च्युअल आहेत, जास्त आहेत. फॅक्च्युअल कमी आहे, कारण ते आठवणार नाही ना, कारण त्याला रिवाइज पाहिजे, त्याला रिव्हिजन पाहिजे, त्याला पाठांतर पाहिजे, तर ती कन्सिस्टन्सी डेली मेंटेन ठेवणं गरजेचं आहे. पण आपल्याला आता ते काय करायचंय, त्याचं अनालिसिस त्या पद्धतीने करायचं आहे. मग अनालिसिस करत असताना आता तो हे नाहीये माझ्याकडे पेज, पण तुम्हाला ते मी पुढे देईन. त्यात आपलं अनालिसिस कसं करायचं आता, तर जेव्हा हा पेपर आपण घेतला, तर कुठलाही पेपर, तो युपीएससीचा असू दे, एमपीएससीचा असू दे, टेस्ट पेपर असू दे, एका विषयाचा किंवा फुल लेंथ टेस्ट असू दे, त्याचं कसं करायचं असतं आपल्याला. बेसिकली एक, हा आपला सब्जेक्ट किंवा त्याचा हा टॉपिक, ओके, हा पहिला घेतला आपण. मग त्यानंतर आपल्याला पुढे 2 सब कॉलम करायचे असतात, नोन अटेम्प्टेड. मग याच्यामध्ये करेक्ट आणि रॉंग. नोन अटेम्प्टेड माहिती आहेत आणि आपण अटेम्प्ट केले, मग त्याच्यापैकी आपले किती बरोबर आले आणि किती चुकले. त्यानंतर आपण काही प्रश्न हे माहिती नसताना सुद्धा लॉजिक किंवा गट फिलिंग, इंट्युशन याच्या आधारावर सोडवत असतो, म्हणून ते काय असतात, अननोन बट अटेम्प्टेड. मग त्याच्यापैकी किती करेक्ट आणि त्याच्यापैकी किती रॉंग. हा एक. आणि त्यानंतर शेवटी नॉट अटेम्प्टेड. सो अशा प्रकारची एक शीट तुम्हाला नंतर मिळेलच, पण आपण प्रत्येक वेळेस किमान या पद्धतीने जायला हवं. आणि यामुळे काय होतं, आणि हा दुसरीकडे मग आता इथे जर आपण आजचा घेतला विषय, तर आजच्या पेपरमध्ये आपण काय करणार आहे, सब्जेक्ट पॉलिटिक्स आहे पण टॉपिक्स आहेत, मग ऍक्ट आहेत, तो घेतला इथं लिहिला, त्याच्यावरती किती आपण अटेम्प्ट केले, त्याच्यापैकी किती बरोबर आहेत, किती चुकले, त्याच्यापैकी किती माहीत नव्हते पण अटेम्प्ट केले, किती बरोबर आले, किती चुकले, आणि ऍक्ट वरचे आपण किती प्रश्न सोडवलेच नाहीत. आणि जर जमलं तुम्हाला तर शेवटी एक टोटलचा रकाना करून ठेवायचा. म्हणजे काय की ऍक्ट वरती टोटल प्रश्न किती होते.
टोटल पैकी आपले किती बरोबर आले, किती चुकले, नाही का. आता मग ऍक्ट घ्या. नंतर तुम्ही इनॅक्टमेंट ऑफ कॉन्स्टिट्यूशन म्हणजे जी ऍक्च्युअल मध्ये राज्यघटना जी स्वीकारलेली आहे त्याची जी प्रोसेस झाली आहे ती. त्याच्यानंतर प्रिएम्बल आहे, त्याच्यानंतर सिटिझनशिप आहे, त्यानंतर फंडामेंटल राईट्स आहेत, डीपीएसपी आहेत, असे हे या ठिकाणी लिहून काढायचे. आणि त्याच्या समोर त्याच्यापैकी किती क्वेश्चन आले, कसे आले ते बघायचं. ह्याच्यामुळे काय होतं, याच्यामुळे आपल्याला पहिलं तर काय समजतं की टॉपिक वाईज माझा कुठला एरिया कमकुवत आहे, माझा कुठला एरिया चांगला आहे. आणि त्याच्यामध्ये कसं होतं, समजा तुम्हाला माहिती नाहीये पण तुम्ही सोडवलंय, ते बरोबर आलंय, तर आपल्याला हा पार्ट जो आहे ना तो फार महत्वाचा नाहीये. कारण हा जो अननोन अटेम्प्टेड आहेत, माहीत नसताना सुद्धा लॉजिक किंवा काहीतरी गोष्टी आपण करून ते केलंय, तर ते पुन्हा रिपीट होईल असं नाही, पुढच्या वेळेस ते लॉजिक पुन्हा अप्लाय होईल असं नाही, याचा फायदा नाही. आपल्याला याच्यामध्ये बरोबर येऊन उपयोगाचे नाही आहेत क्वेश्चन, आपल्याला आले पाहिजेत ते इथे. नोन आहे, अटेम्प्ट केलाय आणि बरोबर आलाय, याची संख्या सर्वात जास्त आपली असली पाहिजे. आताच्या केसमध्ये सौरभ बघ, तुझं नॉन अटेम्प्टेड बरंच मोठं आहे की नाही. मग नॉन अटेम्प्टेड सध्या आपल्याला काय करायचंय, हा बकेट मोठा आहे, ठीक आहे, काय हरकत नाही, पण तो आपण हळूहळू कमी करत जायचं. करेक्ट. ते दुसरं अननोन आहेत, आपण अटेम्प्ट केलेले आहेत, तर ते सुद्धा काय करायचंय आपल्याला, अननोनच मुळात राहणार नाहीत याची काळजी घ्यायची. त्यामुळे इथे सुद्धा जर बकेट मोठी असेल, संख्या मोठी असेल, ती कमी करावी लागेल. मात्र सगळ्यात डेंजरस एरिया कुठला आहे, तो म्हणजे माहिती आहे, सोडवलाय पण चुकला. जसं तर आपल्या केसमध्ये 30 आहेत, 30 बरोबर आहेत, 30 चुकलेले आहेत, आणि आपण ते माहिती असून असंच झालं, तर ते का झालं, नाही का. मग त्याचं विश्लेषण होणं फार आवश्यक आहे. इथे आपल्याला सगळ्यात जास्त तो काय रेड झोन आहे, ते नाही व्हायला पाहिजे, आणि ते नक्कीच कमी होणार आहे. आपल्या रिव्हिजन जशा वाढत जातील, आपण जसजसं ते काम करत जाऊ तसतसं ते कमी होणारच आहे. पण या पद्धतीने विषयातल्या टॉपिकचं आणि फुल लेंथ टेस्ट मध्ये सुद्धा काय करणार आपण, सब्जेक्ट वाईज आपण या पद्धतीने त्याचं विश्लेषण करणार. हा झाला पहिला मुद्दा. दुसरा, जेव्हा विश्लेषण करू आपण तेव्हा आणखी गोष्ट लक्षात ठेवायची, तो म्हणजे काय की क्वेश्चन जे आपले चुकतात आणि क्वेश्चन जे आपले बरोबर येतात, त्यामध्ये किती क्वेश्चन्स हे फॅक्च्युअल आहेत, फॅक्च्युअल, अटेम्प्टेड, करेक्ट किती आहेत आणि रॉंग किती आहेत. कॉन्सेप्च्युअल अँड अनालिटिकल किती करेक्ट आहेत आणि किती रॉंग आहेत. आपल्याला या पद्धतीने पण ते पुढे जायचंय. त्यानंतर हा तर झाला फक्त एक साधा बेसिस, पण जर क्वेश्चनचे टाइप्स आपण बघितले तर त्या क्वेश्चनच्या टाइप नुसार सुद्धा आपलं विश्लेषण असायला हवं. कारण जेवढं विश्लेषण चांगलं की नाही तेवढं जास्त सुधारणा करायला आपल्याला जमतं, नुसतं वरवरचं नाही. आता जसं फॉर एक्झाम्पल बघा, क्वेश्चनचे प्रकार कसे असतात, असर्शन आणि रिझनिंग, मग तो मला जमतो का. स्टेटमेंटवाले, स्टेटमेंट 1, स्टेटमेंट 2, मग फक्त ए बरोबर आहे, बी बरोबर आहे, ए बी बरोबर आहे, कुठलंच नाहीये, नाही का, तो स्टेटमेंटवाला. असर्शन रिझन, स्टेटमेंट 2, तिसरा पेयर्स तो, चौथा करेक्ट इनकरेक्ट. तर त्याची एक यादी आहे, त्याची पण एक टेम्पलेट मी तुम्हाला देईन, तर ते सुद्धा त्याच्यानुसार पण काय करायचं, आपण कुठे कमकुवत पडतोय, कुठे कमजोर आहोत, कुठे क्वेश्चन आपले जास्त चुकतायत, कारण ते सापडलं की मग त्याच्यावरती काम करता येतं. आणि म्हणून काय आहे, जेवढं आपलं डायग्नोसिस चांगलं, जेवढं मायन्यूट लेवलला आपण जाऊन करू तेवढं आपल्याला ते पुढे जाता येतं. हे लक्षात घ्या की टेस्ट जी आहे नाही, ही टेस्ट म्हणजे काय माहितीये, हा उपचार नाहीये, हे डायग्नोसिस आहे. कारण टेस्टच्या माध्यमातूनच डायग्नोस करता येतं
की आपला अभ्यास योग्य दिशेने चाललाय, त्याचा वेग योग्य आहे का, मला तिथे वाचत असताना अभ्यास करताना कम्फर्टेबल वाटतं, प्रश्न सोडवताना जमत नाहीये, मला प्रश्न सोडवताना आठवत नाहीये, मला प्रश्न सोडवताना ते एक का बी याच्यामध्ये मी अडकतोय, व्हॉट एव्हर, आपल्याला ते समजून घ्यायचं आणि ते समजून घेऊन पुढच्या 7 दिवसामध्ये ते इम्प्लिमेंट करायचं. की आता जसं फॉर एक्झाम्पल आपल्या बाबतीत जर ते 30-30 असेल तर माहिती आपल्याला की हा रिव्हिजन कमी पडते, ठीक आहे, मी रिवाइज केलं तर मला येईल. तर मग हे काय झालं, आपल्या पुढच्या 7 दिवसाचं औषध आहे. आणि हळूहळू हळू काय करायचं आपल्याला, या ज्या चुका आहेत, हे जे काही कमतरता आहेत त्या दूर करत जायचं. ऑटोमॅटिकली बघा तुमचा स्कोर हा तो त्या परीक्षेच्या आणि एकदम कम्फर्टेबल झोन मध्ये जातो. सो टेस्ट सिरीज मधून किती स्कोर आला हे आपल्यासाठी महत्वाचं नाहीये, त्या स्कोरपेक्षा प्रश्नांची संख्या, प्रश्नांचं विश्लेषण ते अधिक महत्वाचं आहे. जसं मी कालही सांगितलं होतं, मार्च पासून आपण स्कोर बघूयात. फर्स्ट फेज मध्ये तर आपल्याला ते बघायचंच नाही, आपल्याला तिथे काय करायचंय, फाउंडेशन चांगलं करायचंय, ते पक्क करायचंय, मजबूत करायचंय आणि पुन्हा एकदा आपल्याला त्या परीक्षेसाठी एक आत्मविश्वासाने पुढे जायचंय. ओके, सो हे विश्लेषण पण आपण तिथे केलं पाहिजे असं. सो हे एका बाजूला आहे. राहिला आता फक्त एकच मुद्दा की तो म्हणजे जेव्हा कधी आपण, आता खरं तर तो पर्सनली आपण बोलूयात की कशा पद्धतीने काय करायचं ते, आपलं जे शेड्युलिंग आहे ते आपल्याला ठरवून घ्यावं लागेल आणि ते शेड्युलिंग करून मग त्याच्यानुसार हा जो काळ आहे तो ट्रान्झिशनचा काळ आहे. मेन्सकडून आपल्याला प्रिलिमकडे जायचं आहे, तर त्या ट्रान्झिशनच्या काळाचं आपण ते थोडंसं ते करूया, म्हणजे जेणेकरून तुम्हाला ते पीस ऑफ माइंड राहील आणि व्यवस्थित फोकस करता येईल, त्या अभ्यासाला गती मिळून जाईल. ते करूयात. आता पुढे जाऊयात. मग काही प्रश्न घेऊयात की ज्याच्या आधारावरती आपल्याला आणखी चांगल्या प्रकारे दिशा सापडणार आहे, अभ्यास कसा करायचा आहे त्याची. ओके, बघा या परीक्षेमधले जे गुण आहेत ना, हे 2 बाबीवरती डिपेंड आहेत. एक, तुम्ही किती चांगला स्टडी करता आणि 2, तुमचे स्किल्स, एक्झाम स्किल्स. एक्झाम स्किल्स कोणते, तर जे आता आपण इथे बघूयात आणि त्या सरावाने त्या ठिकाणी हे विकसित होणार आहेत. मग हे एक्झाम स्किल्स कोणते आहेत, आपण कुठल्या मिस्टेक्स करतोय, काय अपेक्षित आहे आणि काय केलं पाहिजे, तर त्याकडे आपण थोडंसं आता जाऊयात. आता जसा हा पहिला प्रश्न आहे बघा, हा बरोबर आला दोघांचाही आला. ओके, काय याचं उत्तर, फक्त 2 पेअर्स याच्या बरोबर आहेत. कुठली चुकीची आहे, चार्टर ऍक्ट 1833, बरोबर ना. तो का चुकीचा आहे, 13 मध्येच केलेलं होतं नाही का, आणि 33 मध्ये मात्र काय आहे, असं काही एक्सप्लिसिटली त्यात सांगितलेलं नाहीये, बरोबर ना. 13 मध्येच त्यांनी केलं होतं. बर, आणि तुला आणखी काही माहिती आहे त्याबद्दल, ते माहिती म्हणजे हे तुम्हाला क्लिअर कट माहिती होतं, बरोबर ना, आणि ते माहिती असल्यामुळे आपण ते सोडवलं. बर, पहिल्या 2 मध्ये सेपरेटेड पॉलिटिकल अँड कमर्शियल रूल, पिट्स इंडिया ऍक्ट, तो माहिती होता का, याच्या आधारावर आपण सोडवलं हे उत्तर की हे जे आहे अलाउड मिशनरीज टू वर्क इन इंडिया, हे 1813 मध्ये. मग हे चुकलंय, हे चुकलंय तर मग लगेच आपण ऑप्शन कडे जातो. ऑप्शन मध्ये काय करणार, ऑल 3 तर नाहीच आहे, नन ऑफ द पेअर्स नाहीच आहे, मग ओनली 2 पेअर, ओनली 1 पेअर, असं सोडवलं नाही ना, असं सोडवलं नाही. प्रत्येक बरोबर आपण प्रत्येक चेक केलाय मग सोडवलंय. हा, बरोबर आहे. हा, पण याच्यामध्ये काय होतं, हा जो नवीन प्रकार आहे आता UPSC मध्ये, तर याच्यामुळे चॅलेंज कसं आहे की समजा हे 1 आणि 2 आहेत, तर जोपर्यंत आपल्याला एक्झॅक्टली ते माहित नाहीयेत की हे बरोबर आहेत का चुकीचे आहेत, तो पण इथे आपण कसं जाणार. म्हणजे उदाहरण मला असं म्हणायचं आहे की समजा आपल्याला हे माहिती आहे की हे चुकीचं आहे, आता राहिले 2, हे एक्झॅक्टली माहित नाहीयेत मला दोन्ही पैकी
हे चुकीचं आहे का बरोबर आहे आणि हे चुकीचं आहे का बरोबर आहे. समजा मी असं म्हटलं की मी असं गृहीत धरलं हे चुकीचं आहे, तर उत्तर काय येणार, फक्त एक पेअर येईल. बरोबर आहे का. पण असं कसं काय गृहीत धरलं की दोन्हीच्या दोन्ही बरोबर आहेत. हा म्हणजे मी तो अंदाज लावला नाही की बाबा हे चुकीचं आहे थर्ड नंबरचं. हा चुकीचं आहे आणि दोन बरोबर आहेत, म्हणजे मी त्याच्याबद्दल थोडंसं लक्षात होतं माझ्या, म्हणून मी तो अंदाज लावला आणि ओनली 2 पेअर्स. अच्छा, कारण का या अशा प्रकारच्या प्रश्नामध्ये किंवा उत्तरामध्ये एलिमिनेशन टेक्निक जी आहे ना ती जवळपास शून्य आहे. का शून्य आहे, कारण उदाहरणार्थ समजा मला हे माहिती आहे की हे विधान चुकीचं आहे, ठीक आहे, पण जोपर्यंत मला पहिला आणि दुसरं माहित नाही ना एक्झॅक्टली, मी नाही उत्तरापर्यंत जाऊ शकत. मग दुसरं मला काय माहिती आहे की हा 1813 हे बरोबर आहे, स्टील मी नाही पोहोचू शकत. कारण समजा दोन शक्यता आहेत ना, समज हे जर उत्तर हे चुकीचं असेल तर दोन पेयर काय चुकीचे आहेत, है की नाही, म्हणजे ओनली वनचं येईल उत्तर. पण समजा हे बरोबर आहे, ओनली 2 पेयर येईल. त्यामुळे तुम्हाला एक्झॅक्टली माहितीच पाहिजे. आता कदाचित लॉजिक लावलंय आपण आणि आपण काय केलंय, वरच्याचा विचार करून ते निर्णय घेतलेला आहे की नाही वरचं सुद्धा बरोबरच आहे. हा येत नव्हता, बरोबर आहे. बरं, मग हे कसं सांगता येईल बरं, कसं केलं त्यांनी सेपरेट केलं, पॉलिटिकल आणि हे दोन केल्या होत्या. काय होत्या त्या बॉडी केल्या ना तयार, दोन मंडळ केले, एकांना नाव काय होतं त्याचं, बर बोर्ड ऑफ कंट्रोल आणि बोर्ड ऑफ डिरेक्टर. बोर्ड ऑफ कंट्रोल आणि बोर्ड ऑफ डिरेक्टर. हा आपल्याला काय माहिती पाहिजे म्हणजे किंवा काय अपेक्षित आहे, अपेक्षित हे आहे किंवा आपल्याला शेवटी जेव्हा जायचंय ना एप्रिल मे मध्ये, तेव्हा ही की मला हे माहिती आहे हे बोर्ड ऑफ कंट्रोल आहे, हे बोर्ड ऑफ डिरेक्टर आहे, दोघांची कार्यकर्तव्य वेगळी आहेत, दोघांचे स्वरूप वेगळी आहेत, दोघांच्या प्रकारे जे कार्य ते वेगळे आहेत, हे मला माहिती आहे आणि याच्या आधारावरती मी उत्तर सोडवतोय. या स्टेजला आपल्याला पोहोचायचं आहे. त्या एलिमिनेशन टेक्निक, कारण काय झालंय एमपीएससी ठीक आहे ते फार एवढं हे करत नाहीत, पण युपीएससीचे इतके माहीर पद्धतीने ते प्रश्न तयार करतात, प्रश्नापेक्षा सुद्धा पर्याय की ते आपल्याला नक्की त्याच्यामध्ये अडकून टाकतात. त्यामुळे जास्तीत जास्त आपण प्रयत्न हाच करूया की मला ते माहितीच पाहिजे, माहिती असेल तर डेफिनेटली आपल्याला पुढे जाता येईल. ओके, हा तर तो मग इथे आपण पाहू शकता की हे 1833 जे आहे, 1833 मध्ये सुद्धा त्यांनी कंटिन्यू केलं होतं धोरण. 1813 मध्ये अलाउड केलं आणि 33 मध्ये ते कंटिन्यू केलं. पण जेव्हा की शब्द अलाउड आहे ना की कंटिन्यूड आहे, नाही का, त्याच्यामुळे आपल्याला तिकडे उत्तर हे म्हणजे हे विधान चुकीचंच आहे असं म्हणावं लागेल. हा हो होते, पण मग ते तिथं कसं आहे एक्सेप्ट असतो, त्यामुळे त्यांनी वाक्य कसं वापरलंय त्यावेळेस सुद्धा की द ट्रेड मोनोपोली इज गोइंग टू बी एंडेड एक्सेप्ट, म्हणून 13 नुसार ते झालीच, एंडच झाली, फक्त अपवाद 2 ठेवले, अशा प्रकारे तो शब्द आहे. म्हणून ते एक्झॅक्ट वर्डिंग तेच तर आपल्याला शिकायचंय. पॉलिटीमध्ये वर्डिंग जे आहे, पॉलिटीमध्ये जे सेंटेन्सेस आहेत ना ते फार इम्पॉर्टंट आहेत आणि म्हणून त्याचा ॲज इट इज त्या ठिकाणी अर्थ लावणं गरजेचं आहे. ओके, हा पहिल्या मध्ये काही प्रॉब्लेम नाही. आता पुढे कन्सिडर द फॉलोइंग स्टेटमेंट्स रिगार्डिंग द मॉर्ले-मंटो रिफॉर्म्स 1909. ह्याचं काय बरोबर आलं चुकलं, बरोबर आलं. बर, कन्सिडर म्हणतायत आणि कुठले करेक्ट आहेत, नाही का, कुठले करेक्ट आहेत ते विचारलेलं आहे. पहिलं करेक्ट आहे, द इंट्रोड्यूस सेपरेट इलेक्टोरेट फॉर मुस्लिम्स. ओके,
अँड दे अलाउड इंडियन्स टू बी इन्क्लुडेड इन द व्हॉइस रॉयज एक्झिक्युटिव्ह काउन्सिल, ते पण आहे. They extended communal representation to other minority communities, including Sikhs and Anglo-Indians. हे रॉंग आहे का? 19 मध्ये आलंय ते बरोबर आहे. हा, तर पुढे त्यांनी काय केलं, मुस्लिम मायनॉरिटीला पहिल्यांदा त्यांनी तिथे घेतलं 9 मध्ये, पण पुढच्या कम्युनिटी ज्या आहेत सगळ्या त्या हळूहळू हळूहळू त्यांनी इन्क्लूड केलेल्या आहेत. 19 मध्ये काही केल्या, 35 मध्ये काही केल्या, आणि त्या पद्धतीने त्यांचा समावेश त्यांनी तिथे केलेला आहे. बरोबर ना? ओके. आता इथे बघा, दे अलाउड इंडियन्स टू बी इन्क्लुडेड. आता हे तुम्हाला सगळ्यात महत्वाचं किती माहितीच असायला पाहिजे, ते आहे सुद्धा. सेकंड वाला जो आहे, दे अलाउड इंडियन्स टू बी इन्क्लुडेड इन द व्हॉइस रॉयज एक्झिक्युटिव्ह काउन्सिल. हा प्रश्न तुम्हाला बऱ्याच वेळेस विचारलाय, हा व्हॉइस रॉय एक्झिक्युटिव्ह काउन्सिलचा. इंडियन्स, भारतीय लोकांना ते कुठे घेतात आणि कसे घेतात, त्याची कशी संरचना होती माहितीये? व्हॉइस रॉयच्या एकूण काउन्सिलमध्ये किती लोकांना घेतलं भारतीय? 3 लोकांना घेतलं होतं. किती जणांचे सदस्य होतं मंडळ ते व्हॉइस रॉयचं, आठवत आहे? नाही. आता काय करायचं, हे जे सगळे ऍक्ट आहेत की नाही, त्या ऍक्टचा एक मोठा कागद हा असा आडवा करायचा आणि एक कंपॅरेटिव्ह टेबल तयार करायचा, सगळे ऍक्ट. मग काय करायचं, त्याचे कॉमन काही त्या ठिकाणी पॅरामीटर ठरवायचे बरं का. जसं की बघा, या बाजूला आपलं ऍक्ट ठेवायचंय. मग समजा तुम्ही 1773 असेल, पिट्सचा कधीचा 1700 83 नक्की महत्वाचे. 1813 1833 असं करत 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 पुढे आपण 1935 पर्यंत गेलो समजा. ठीक आहे. तर काय करायचं, हे कायदे एका बाजूला ठेवायचे आणि या बाजूला आपले सगळे जे फॅक्टर्स आहेत ते फॅक्टर ठेवायचे. हे फॅक्टर कसे ठेवणार, तर तुमचं प्रत्येक त्यावेळेसचा पहिला काय असेल, गव्हर्नर जनरल कोण होता, त्यावेळेसचा गव्हर्नर जनरल कोण होता, त्यानंतर त्याचं ऑब्जेक्टिव्ह काय होतं. ठीक आहे, ऑब्जेक्टिव्ह काय होता. त्याच्यानंतर जे सेंट्रल लेजिस्लेटिव्ह असेंब्ली, आता पहिल्या आपण बघितलं 1861 पर्यंत तसं काही फार नव्हतं काहीच, 1861 पासून ते सुरू झालं. मग सेंट्रल लेजिस्लेटिव्ह असेंब्ली, मग त्यामध्ये काय करायचं आपण, अपॉइंटेड किती होते, नॉमिनेटेड किती होते, टोटल नंबर ऑफ किती होते, मग अपॉइंटेड किती आहेत, नॉमिनेटेड किती आहेत, आणि त्याच्यामध्ये इंडियन किती आहेत हे बघायचं. म्हणजे कंपॅरेटिव्हली बघत गेलात ना तर काय होतं, लक्षात ठेवायला अडचण येत नाही. मग सेंट्रल झालं, मग स्टेट, मग आपल्याला कळेल की अरे स्टेट फार नंतर आहे नाही का. आय थिंक कधी आलं, 1999 का 1919 डायरेक्टली 19 पासून. तुमचा टेबल जरी बघितला तुम्ही तरी तुम्हाला कळून जाईल की एक स्टेट त्याच्या अगोदर नाहीच आहे कुठे, आणि तिथून सुद्धा आपलं काय होतं, आपलं लॉजिक डेव्हलप होतं, आपल्याला लक्षात ठेवायला सोपं जातं. मग तिथून पुढचा तो ओके, मग तिसरा, चौथा, पाचवा, असे काही त्या ठिकाणी क्रायटेरियाज ठरवायचे आणि त्याच्या आधारावरती ना हा एक टेबल तयार करून ठेवायचा. हा तुम्हाला हिस्ट्री आणि पॉलिटी दोन्ही मध्ये सुद्धा तेवढाच उपयोगाला येणार आहे आणि दरवर्षी याच्यावरती प्रश्न असतो आणि हा किचकट आहे, लक्षात ठेवायला सुद्धा फॅक्च्युअल आहे. त्यामुळे तो टेबल तयार करून ठेवला की आपलं काम संपलं. एकदाच वेळ लागतो पण एकदा केलं काम की झालं. आणि तो फक्त पुढे रिवाइज करत करत राहायचं, एवढं करायचं. त्यानंतर which of the following acts is often considered the first step towards establishing a representative government in India? आता याच्यामध्ये कॉन्सेप्ट आहे फर्स्ट स्टेप, तो शब्द महत्वाचा आहे, आहे की नाही, कुठे गेला, हा, द फर्स्ट स्टेप टुवर्ड्स एस्टॅब्लिशिंग अ रिप्रेझेंटेटिव्ह गव्हर्नमेंट इन इंडिया. बरोबर आला, चुकला?
अटेम्प्ट नाही केला, चुकला आहे. बर, अटेम्प्ट का नाही झाला? म्हणजे माहिती नव्हतं, प्रश्न कळला नाही. ओके. रिप्रेझेंटेटिव्ह गव्हर्नमेंट इन इंडिया. आजचं जे गव्हर्नमेंट आहे ते रिप्रेझेंटेटिव्हच आहे. रिप्रेझेंटेटिव्ह म्हणजे काय? जे लोकांचं प्रतिनिधित्व करणारं शासन आहे की नाही. मग लोकांचं प्रतिनिधित्व करणारं शासन हे दोन प्रकारे. एक, ब्रिटिश कालखंडामध्ये हिंदू लोकांचे प्रतिनिधी, मुस्लिम लोकांचे प्रतिनिधी असे ब्रिटिश लोक सुरुवातीला अपॉइंट करायचे. नंतर त्या दुसरा प्रकार निवडून आणायचे. सो दोन प्रकारे रिप्रेझेंटेटिव्ह जातात. एक अपॉइंट होऊन, दुसरं इलेक्शन कडून. अशा दोन प्रकारे ते जातात. इथे जो प्रकार होता पहिला तो कसा होता? अपॉइंटेड रिप्रेझेंटेटिव्ह होते, कारण इथं काही निवडणुका नव्हत्या, पण ती सुरुवात झाली. आतापर्यंत भारतामध्ये जे ब्रिटिश कंपनी असू दे, नाहीतर 1858 नंतरचं ब्रिटिश सरकार असू दे, हे सगळे काय करत होते? तर भारतावरती जे कोणी राज्य करतायत, जे पॉलिसी मेकिंग, एक्झिक्युटिव्ह, हे सगळे ब्रिटिश लोक आहेत. 1858च्या राणीच्या जाहीरनाम्यानंतर मात्र त्यांनी काय केलं? धोरण बदललं बघा, आहे की नाही. तिथून धोरण बदलतं. आता ते काय करतायत? ते धसका घेत आहेत. 1858चा उठाव पुन्हा एकदा झाला तर अडचण आहे. त्यामुळे 1861चा जो कायदा आहे ना, तो सगळ्यात लँडमार्क आहे, की जिथे त्यांनी पहिल्यांदा जे व्हॉइसरॉय काउन्सिल जे आहे त्याचं एक्सपान्शन केलं. 5 मेंबर होते, 6वा मेंबर आणला. ठीक आहे, लॉर्ड कॅनिंग होता या काळात, आणि तो 6वा मेंबर आणला. पोर्टफोलिओ मेथड आणली. पोर्टफोलिओ म्हणजे आजच्यासारखे मंत्र्यांचे जे काही पदभार असतात ना, तसं पोर्टफोलिओ मेथड आणली. आणि सगळ्यात महत्वाचं, लेजिस्लेटिव्ह असेंब्लीमध्ये 6 ते 12 सदस्य असू शकतात अशी सुधारणा केली. आणि त्याच्यापैकी अर्धे लोक ही भारतातले असू शकतात किंवा भारतीय असू शकतात. मात्र ते अपॉइंटेडच आहेत, अपॉइंटच करणार, निवडून नाही येणार, ते अपॉइंटच असतील. पण पहिल्यांदा त्यांनी 1861च्या ह्या कायद्यानुसार या प्रकारच्या घटनांना पुन्हा तिथे प्रोत्साहन मिळू नये, भारतीयांना सुद्धा वाटावं की आपलंच आहे, म्हणून त्यांनी तिथे सुरुवात केली. म्हणून 1861चा जो कायदा आहे तो आपल्यासाठी हा रिप्रेझेंटेटिव्ह गव्हर्नमेंटची सुरुवात मानली जाते. मग त्याच्यात आणखी एक मुद्दा तुम्हाला कळाला का बघा? तो म्हणजे प्रत्येक कायदा हा ज्या वर्षी आला तो त्या वर्षी येण्याचं एक बॅकग्राऊंड आहे. त्याला काहीतरी बॅकग्राऊंड आहे. ते बॅकग्राऊंड लक्षात जर घेतलं ना, कायदा लक्षात राहतो. कारण कायद्यातल्या तरतुदी या प्रभावित झालेल्या असतात त्या बॅकग्राऊंडने. लक्षात आहे तुमच्या? हे तसं स्वरूप आहे त्याचं. मग बघा, 1909चा कायदा घ्या, तर 1909च्या कायद्याला 2 घटना कारणीभूत ठरलेल्या होत्या. एक म्हणजे 1905ची बंगालची फाळणी, प्रचंड भारतीयांचा रौद्र अवतार आणि हे ते सगळं, हे एका बाजूला, आणि दुसऱ्या बाजूला आंतरराष्ट्रीय स्तरावरची इन्स्टॅबिलिटी. ह्या घटनामुळे 1909 मध्ये ते काय करतायत? भारतीयांना आणखी सुधारणेचा हप्ता देत आहेत. 19 मध्ये पहिलं महायुद्ध सुरू झालं होतं. हे दुसरं, टिळकांच्या होम रूल लीगचा त्यांनी धक्का घेतला होता. मुस्लिमांना 1909 मध्ये वेगळं देऊन सुद्धा मुस्लिम आणि हिंदू लखनौ करारानुसार एकत्र येतील याची भीती होती. आहे की नाही? 1917 मध्ये रशियन क्रांती होती. ह्या सगळ्यांच्या पार्श्वभूमीवरती भारतीय आपल्यासोबत, त्यांचा राग शांत करणं, चला सुधारणांचा आणखी एक हप्ता द्या. आणि त्याच्यानुसार ते काय करतात? प्रत्येक वेळेस ठरलेल्याच गोष्टी आहेत, काही नव्याने इंट्रोड्यूस करतात, काही आहे त्याच्यामध्ये सुधारणा करत जातात, ते लिबरलाइज करत जातात. म्हणून म्हणलं ना तुम्हाला की एकतर बॅकग्राऊंड लक्षात घ्यायचं आणि दुसरं कंपॅरेटिव्ह अनालिसिस करत जायचं. तुम्हाला ऑटोमॅटिक बघा हे खूप छान कायमचं लक्षात राहून जाईल. आता हे पुढे स्टेटमेंट. द चार्टर ऍक्ट 1833 सेंट्रलाइज्ड legislative powers in the Governor General of India. And statement second, this act also allowed Indian representatives to be appointed to the Supreme Legislative Council. अटेम्प्ट केला नाही, तो केला, बरोबर आला? ओके. काय लॉजिक होतं? लॉजिक काहीच नाही, केले. अच्छा, पण काय मला स्टेटमेंटचे क्वेश्चन ना खूप हार्ड झाले, म्हणजे मला ओके, कळतच नाही. मला एक अंदाज नाही का, आपलं 3 करून टाकलं ते बरोबर आले. अच्छा, म्हणजे पहिलं बरोबर केलं.
ओके. आणि दुसरं मात्र स्टेटमेंट हे चुकीचं आहे. बर, मग चुकीचं का, असं काही लॉजिक आहे? गट फिलिंग फक्त. अच्छा, ओके ओके. आता हा तर एक प्रकार झाला की स्टेटमेंट 1 स्टेटमेंट 2 आहे. दुसरा याच्यामध्ये पुन्हा बरेच प्रकार पडतात की फक्त कळतच नाही तो. बरोबर आहे ते. अगदी अगदी करेक्ट आहे. ओके. हा 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 हा. पण हा चुकून बरोबर आला. अच्छा अच्छा. ओके. स्टेटमेंट 1 आणि स्टेटमेंट 2 हे सगळ्यांनाच खरं तर गोंधळात पाडणारी परिस्थिती असते की त्याच्यामध्ये जर आपल्याला त्यांनी नुसतं विचारलं हे बरोबर आहे का चूक आहे, स्टेटमेंट दोन्ही बरोबर आहेत, दोन्ही चुकीचे आहेत, एक बरोबर आहे एक चुकीचं आहे, तर काही फारसा प्रश्न नसतो. पण जसं ते असर्शन रिझनचं आहे तसंच इथे सुद्धा आहे. असर्शन रिझन मध्ये काय असतं की ते त्याचं कारण आहे का नाही, आणि इथे काय उलट वेगळं आहे की हे त्याचं एक्सप्लेनेशन आहे का नाही, आहे का नाही. तर यात काय शोधायचं आपल्याला बघा. जेव्हा आपण असर्शन आणि रिझन कडे जातो तेव्हा हे जे स्टेटमेंट आहे आणि हे स्टेटमेंट आहे, तर याच्यामध्ये आपल्याला शोधायचं आहे तो म्हणजे की ते जे रिझन आहे त्या रिझन मुळेच वरची घटना घडलेली आहे. वरची घटना घडलेली आहे. जसं की फॉर एक्झाम्पल आपण आत्ता म्हटलं तसं 1914 पहिलं महायुद्ध सुरू झालं आणि म्हणून 1919चा कायदा आला. तर हे फर्स्ट वर्ल्ड वॉर हे झालं रिझन आणि 1919 ऍक्ट हे झालं त्याचं असर्शन. गेटिंग? ओके. हा झालं पहिला. आता दुसरा, मात्र 1919चा कायदा आला त्याच्यामध्ये काही तरतुदी अशा होत्या जसं की एखादी समजा आपण डायरार्की घेऊया, द्विदल पद्धती आली तर ही डायरार्की आली. आता खालचं स्टेटमेंट द्विदल पद्धती आल्यामुळे किंवा डायरार्की आल्यामुळे स्थानिक प्रदेशामध्ये किंवा प्रादेशिक स्तरावर राजकीय आपण इंग्लिश मध्ये बोलूया ऍट द रिजनल लेवल पॉलिटिकल अवेअरनेस हा स्प्रेड होत गेला. हे एक आहे. दुसरं, डायरार्की आल्यामुळे भारतामध्ये जी लोकशाही आहे डेमोक्रेसी आणि डेमोक्रेटिक रूल ऑफ द गव्हर्नमेंट स्टार्टेड टू पर्कोलेट ॲट द लोअर लेवल. पर्कोलेशन ऑफ डेमोक्रेटिक सिस्टम. हे. आणि तिसरं, डायरार्की मीन्स की ज्याच्यामध्ये काही महत्वाचे विषय सब्जेक्ट हे सेंट्रलकडे आहेत आणि काही महत्वाचे विषय हे स्टेटकडे, त्यातही गव्हर्नरकडे आहेत, नाही का. डिव्हिजन ऑफ सब्जेक्ट्स. तर हे 3 आहेत मुद्दे. याच्यामध्ये एक्सप्लेनेशन काय आहे आणि इम्पॅक्ट काय आहे. तर पॉलिटिकल अवेअरनेस होऊ शकला किंवा व्हायला सुरुवात झाली, हा इम्पॅक्ट आहे ना. पर्कोलेशन ऑफ डेमोक्रेसी तर ती सुद्धा व्हायला लागली. बघा कसं आहे,
त्याच्यामुळे काय झालं, इम्पॅक्ट आहे. मात्र डायरार्की काय आहे हे एक्सप्लेनेशन कुठे आलं, डिव्हिजन ऑफ सब्जेक्ट्स मध्ये. म्हणून स्टेटमेंट 1 आणि स्टेटमेंट 2 मध्ये काय करायचं, रिझन वगैरे आहे का हे शोधायचं नाहीये. पहिलं जे स्टेटमेंट आहे ते समजून घेण्यासाठी आपल्याला आणखी मदत होतीये का दुसऱ्या स्टेटमेंटमुळे. जर ती मदत होत असेल, पहिलं स्टेटमेंट समजून घेण्यासाठी दुसऱ्या स्टेटमेंटमुळे जर समजून घेण्याला मदत होत असेल तर ते एक्सप्लेनेशन आहे. मग एक्सप्लेनेशन म्हणजे काय असतं, पहिल्या स्टेटमेंटचा पुन्हा एकदा खालती विस्तार असतो. म्हणजे आपण इथे स्टेटमेंट 2 बनवूयात. 1919 ऍक्ट इंट्रोड्यूस्ड डायरार्की, फर्स्ट स्टेटमेंट. सेकंड, 1919 ऍक्ट लीडेड टू द डिव्हिजन ऑफ सब्जेक्ट्स अमंग द सेंटर अँड स्टेट. आहे. त्यामुळे काय होतं, एक्सप्लेन, खालती आपण एक्सप्लेन केले ना, डायरार्की सांगितली पण आपण ती एक्सप्लेन केली असं. त्यामुळे तो बेसिक फरक लक्षात घ्यायचा त्यातला. ओके, स्टेटमेंट 1, स्टेटमेंट 2, असर्शन, रिझन, हा त्यातला दुसरा भाग. त्यानंतर पुढे, with reference to the 8th schedule of the Indian Constitution, consider the following statements. It initially recognized 14 languages. The 92nd Amendment Act added Maithili, Dogri, Santhali and Bodo to this schedule, and it currently recognizes 22 languages. Which statements or which of the statements are correct or incorrect? हे सगळं बरोबर आलं असेल. हो का, बोडो का बरं असा वाटला की, अच्छा बरं बरं, म्हणजे आपण असं म्हणूयात की डोगरी, संथाली, बोडो याच्यामध्ये ऍड करण्यात आल्या. आता ऍक्च्युली हा विचारलेला आहे. जेव्हा आपण PYQ बघू ना, तेव्हा PYQ मधून काय होणार आहे माहितीये, आपल्याला या प्रकारच्या प्रश्नांना सोडवण्यासाठी एक्स्ट्रा फॉर्डर मिळणार आहे, एक्स्ट्रा इन्फॉर्मेशन मिळणारच आहे. पण जेवढा अनुभव आहे माझा त्यानुसार तरी जेव्हा 1, 2, 3, 4 असे काही उदाहरणं असतात ना मध्ये एका स्टेटमेंटमध्ये, तेव्हा सहसा त्याच्यात चूक करत नाहीत. त्या सहसा असा काही थंब रूल नाहीये, पण सहसा चूक करत नाहीत. जेव्हा त्यांना 3, 4 असे एकत्र उदाहरण द्यायचे, समजा 1919 नुसार सिखांना पण दिलं, अँग्लो इंडियन पण दिलं, ख्रिश्चन्स पण दिलं, युरोपियन कम्युनिटी पण दिला, तर याच्यामध्ये ते सहसा चुकवणार नाही. अच्छा, हा हा, आपण ते गृहीत धरलं तसं. त्यामध्ये सहसा हा एक आपण रूल करू शकतो. आपला चुका आणि शिकायचंच आहे, इथून पुढे पुढच्या अनेक टेस्ट मध्ये ते करायचं आहे, त्यामुळे करत राहूया आपण. हा एक रूल आपल्याला वापरता येईल. दुसरी गोष्ट, माहिती असावं का, तर हो माहिती असायलाच पाहिजे, त्यात काही वाद नाहीये. पण जर माहिती नसेल तर काय, तर बऱ्याच वेळेस हा प्रकार तिथे आपला गृहीत धरता येतो. करंटली इट रिकॉग्नाइजेस 22 लँग्वेजेस. 14 लँग्वेजेस होत्या आणि मग त्यानंतर त्यांनी आता वाढवल्या आणि 22 लँग्वेजेस केलेल्या आहेत, बरोबर ना. 1950 मध्ये हे शेड्यूल जे आहे, 8वं शेड्यूल, ते त्याच्यामध्ये ऍड करण्यात आलं आणि त्यानुसार ते भाषांना एक दर्जा त्या ठिकाणी देण्यात आला. ह्या भाषा कोणकोणत्या आहेत, कुठल्या आहेत, तर त्यात काय करायचं की भाषा त्या सगळ्या एकदा वाचायच्या आणि त्याचे काय करायचे, डिव्हिजन करायचे तयार. लक्षात घ्या की त्यांनी आता हा आपल्याला असा प्रश्न विचारलाय, पण भाषा कोणकोणत्या आहेत, कोणत्या नाही आहेत हे लक्षात कसं ठेवायचं, तर पाठ नाही करणार आपण. तर त्यात काय करायचं की स्ट्रायकिंगली आपल्या स्वतःला पडणारे काही प्रश्न आपण विचारायचे. हिंदी आहे का, ठीक आहे, ते असेलच. इंग्रजी आहे का, एवढा इंग्रजीचा विरोध केला ह्या स्वातंत्र्य संग्रामामध्ये, तर ती आहे का, हे. त्यानंतर भारतात जेवढी महत्वाची राज्य आहेत ना, प्रादेशिक राज्य, आज किती आहेत, 29 आहेत का 30 आहेत, 29 आहेत. 29 राज्य आहेत. 29 राज्यांच्या अशा काही प्रादेशिक भाषा आहेत का,
प्रत्येकाच्या. आता केरळ, मल्याळम आहे का? आहे. कर्नाटकची कन्नड आहे का? महाराष्ट्राची मराठी आहे का? आहेत, प्रत्येकाच्या आहेत. म्हणजेच काय करायचं असतं, हे अशा प्रकारे वाचन करायचं म्हणजे काय आहे, पुन्हा आपलं घेतलं आणि वाचून काढलं, याला अभ्यास म्हणत नाहीत. आता जो अभ्यास करायचा आहे आपल्याला, तर तो कसा करायचा आहे, म्हणजे आता मला तुमच्याबद्दल असं एक मी आजम करतोय की तुम्ही वाचून काढलं एकदा, तुम्हाला हे माहिती आहे. आता मी सेकंड स्टेजला घेऊन जातोय तुम्हाला. आता तुम्ही काय करायचंय, तुमची जी वेळ आहे ना ती त्या ताकासारखी आता घुसळायचंय. 22 भाषा आहेत. काय आहे यांच्या संदर्भात, तर मी पहिलं बघितलं, हिंदी आहे का? आहे. इंग्रजी आहे का? आहे. मला पडलेले प्रश्न आहेत. का पडले प्रश्न? त्याचं कारण काहीतरी आहेत म्हणून. तिसरं, जेवढी राज्य आहेत तेवढ्यांच्या प्रादेशिक भाषा आहेत का? बरोबर आहे का? मग काही राज्य आपल्याला असे आहेत बघ, जसं आता काही फॉर एक्झाम्पल जम्मू काश्मीर आहे. आता राज्य नाही आहे, ते पुढे ते मागणी करतात. मग जम्मू काश्मीरमध्ये जी काश्मीरी भाषा आहे ती आहे का याच्यात? शिखांची पंजाबी भाषा ती आहे का? सध्या ह्या वादात आहेत, हे आहे का? गेटिंग? बरं, मग लगेच मी काय करेन याच्यामध्ये, मी असाही विचार करायला पाहिजे की अरे आता ज्या 22 भाषा आहेत त्याच्यापैकी ज्या ज्या काही भाषांना क्लासिकलचा दर्जा दिलेला आहे त्या किती भाषा आहेत त्याच्यामध्ये. मग उदाहरणार्थ मी तुम्हाला पुढचं स्टेटमेंट विचारतो. संस्कृत इज अ क्लासिकल लँग्वेज अँड संस्कृत, सेकंड स्टेटमेंट, संस्कृत हॅज बीन ऑल्सो मेन्शन्ड इन टू द 8th शेड्यूल ऑफ कॉन्स्टिट्यूशन. कुठले बरोबर आहेत? समजतंय अभ्यास काय असतो, ते कसा करायचा असतो, कळतंय? आपल्याला ते शिकून घ्यायचं. मुलं काय चुका करतात, जे 4-4, 5-5 काही जे अटेम्प्ट आहेत हे देऊन सुद्धा काय यश मिळत नाही, कारण आपण अभ्यास करतच नाही, आपण फक्त वाचन करतो. आणि आता आपल्याला तेच जमायला पाहिजे. बरं, आता असं नाही राहिलं ना की नाही इकडे आता मी कुठून शोधू, हे एका सेकंदामध्ये आपल्यासोबत गुगल आहे, पटकन आपण शोधू शकतो की हां इकडे लिस्ट किती आहे, 6 क्लासिकल लँग्वेज आहेत, आता वाढल्या, त्या किती क्लासिकल लँग्वेज आहेत, किती ह्या नॅशनल 8th शेड्यूलमध्ये आहेत, कंपॅरिझन केलं, कळलं आपल्याला लगेच. हे बघा काय आहे की UPSC असं विचारेल का, याच्यापेक्षा आपण 2 पावलं पुढे राहूयात. ती प्रयत्न करते ना, त्यापेक्षा आपण 2 पावलं पुढे राहण्याचा प्रयत्न करा, याचा नक्की फायदा होतो. हे झालं इथपर्यंत. आता पुढे बघा, आता 22 लँग्वेजेस पैकी अशा काही लँग्वेजेस आपण बघायच्या की ज्या टिपिकली आदिवासींच्या आहेत. त्या टिपिकली आदिवासींच्या आहेत. मग त्या किती आहेत, आणि त्या कुठल्या राज्यातल्या आहेत, बरोबर आहे? त्याचा फायदा कुठे ना कुठेतरी नक्की होतो. मग आता जसं की हे येत आहेत, हे डोगरी, मैथिली, संथाली, बोडो, हे कुठले आहेत मग ह्या, आहे की नाही? मग थोडंसं आपण एकदा 2 मिनिटांमध्ये एकदा बघून ठेवलं, एकदा आपल्या वहीमध्ये 2 वाक्य लिहून ठेवली ना, फिनिश. 22च्या 22 शेड्यूल त्या लँग्वेजेस पाठ नाही करायच्यात, अभ्यास काय करायचा आहे आपण ते शिकून घेतोय, आपण ते करायचं आहे. गेटिंग? तो त्या पद्धतीने जाऊयात. मग पुढे ठीक आहे, पुढे काही अडचण नाही आहे याच्यामध्ये. आता हा भाग पुढचा आणखी एक महत्वाचा असा असतो की जेव्हा तुम्ही अभ्यास करता तर हा एक प्रश्न आपल्याला पडला पाहिजे, काय की ह्या भाषा ज्या काही याच्यामध्ये ऍड करण्यात येतात त्याची काही प्रोसिजर आहे का, त्यासाठी काही विधेयक मांडावं लागतं का, आणि ते कसल्या प्रकारचं असतं, विशेष बहुमताचं असतं का साध्या बहुमताचं असतं, आहे की नाही? हे सुद्धा आपल्याला बघावं लागेल. म्हणजे काय कळते का बघा, प्रश्न आपल्याला पडले पाहिजेत. मुलांची एक नेहमीची तक्रार असते की लक्ष्मीकांत, आणि आहे सुद्धा ते लक्ष्मीकांत मुळातच ते काय आहे, नोट्स आहेत. त्याच्या नोट्स काढण्याचा प्रयत्न जे कोणी करतात ते नक्की काय करतात हा प्रश्न पडतो मला. कारण नोट्स कशा काढणार? त्यातलं एकही वाक्य असं नाहीये की जे तुम्हाला विचारलं जाऊ शकत नाही. एवढं फक्त आपण करू शकतो लक्ष्मीकांतच्या बाबत, चॅप्टर्सना प्राधान्यक्रम आपण कमी जास्त करू शकतो, अदरवाईज बाकीचं आहेच आहे, एक ना एक वाक्य त्यातलं महत्वाचं आहे. जेव्हा अशी परिस्थिती असते तेव्हा काय होतं माहितीये, आपण खूप एक्सेसिव्हली बर्डन खाली जातो
आणि म्हणून द बेस्ट वे टू रीड लक्ष्मीकांत इज व्हॉट, आस्क द क्वेश्चन्स टू लक्ष्मीकांत. त्याला प्रश्न विचारा आणि त्याच्याकडून उत्तरं घ्या. सरळ चॅप्टर वाचायचा नाही. मग ही प्रश्न आपल्याला स्वतःला पडले पाहिजेत की भाषा ह्या समाविष्ट करण्याची प्रक्रिया काय आहे, इनिशिएट कोण करतं, कुठल्या ह्याच्यामध्ये कुठल्या प्रकारचं बिल आहे, साध्या बहुमताचं, विशेष बहुमताचं, काय असते प्रोसेस, याचा नक्की काय फायदा होतो, पुढचा प्रश्न. मग यातले काही प्रश्न लक्ष्मीकांतमध्ये कदाचित नसतील सुद्धा की याच्यामुळे होतं काय, नसेल काही हरकत नाही. मग आपण आपला गुगल की याच्यामुळे काय फायदे होतात. मग जसं की UPSCची परीक्षा याच्यातून देता येते का. जर समजा संथाली आणि बोडो आणि डोगरी मैथिली ह्या जर आता ऍड केल्या 22 भाषेमध्ये, तर UPSC ची जी काही परीक्षा आहे ती 22 भाषांमध्ये होते का. जसं मराठी एक माध्यम आहे तसं बोडो मैथिली आहे का. कन्फर्म कन्फर्म. बरोबर आहे. म्हणजे काय की आपल्याला ते प्रश्न पडले पाहिजेत है ना. मग अभ्यास कसा होतो, इंटरेस्टिंग होतो आणि गोष्टी लक्षात राहायला लागतात, पाठ कराव्या लागत नाही आणि मग तो अभ्यास कायमचा, मग त्यात काहीच राहत नाही. ओके. ह्या प्रोसेसला कदाचित कसं आहे वेळ लागतो, पण कुणाला लागतो तो, ज्यांना अजून पहिलं वाचन व्हायचं आहे. आपल्या केसमध्ये आपण असं गृहीत धरलं की आपलं वाचन झालं एकदा दोनदा, आता आपल्याला ते पुन्हा वाचायचं नाहीये, आता आपल्याला त्याच्याशी संवाद साधायचा आहे. प्रश्न विचारा आणि प्रश्न विचारून त्याच्यानुसार ती उत्तरं काढून घ्या इंटरेस्टिंगली. आणि काही कॉमन थ्रेड आहेत. आता आपण PYQ कडे जाऊया त्याचं विश्लेषण करण्यासाठी, पण कॉमन थ्रेड आहेत त्यामध्ये. आणि हे कॉमन थ्रेड जर लक्षात घेतले ना की प्रश्न नक्की कसं बनवता आयोग, तेच प्रश्न आपण प्रत्येक टॉपिकला विचारायचा, ते टॉपिकला विचारायचं. ठीक आहे. सो हे मुद्दे लक्षात ठेवा. पुढे जाऊया आता. Which of the following best describes the objective resolution moved by Jawaharlal Nehru in the Constituent Assembly? सोडवला दोघांनी. बर. आणखी आणि बरोबर आला दोघांचाही. बर. आणखी ओके. माहिती होता एक्झॅक्टली 100% माहिती होतं का हे. अच्छा, पुन्हा एलिमिनेट केलं. हा हा. एलिमिनेशन आपण फार नंतर वापरूयात, पण ठीक आहे, पण ते करा, असं नाही करा. हा हा, आता करणं भाग होतं, आता गरजेचं होतं तसं. हा, मग लॉजिक काय लावलं याच्यामध्ये. कुठला डी. हा, सेपरेट कॉन्स्टिट्यूशन नाही का. येस 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 येस. ओके, व्हेरी गुड. हा, हे नाहीच आहे आपल्या इथे. सेक्युलर स्टेट विदाउट एनी ऑफिशियल रिलीजन. हा, असं कुठं दिलेलं नाहीये, म्हणजे सांगितलेलं नाहीये की हे करायचं सेक्युलर नाही का, ऑफिशियल रिलीजन असं. विदाउट एनी ऑफिशियल रिलीजन. मग आहे का ऑफिशियल रिलीजन आपल्याला काही असं. नाहीच आहे की ऑफिशियल रिलीजन आपला कुठलाच नाहीये. आणि सेक्युलर स्टेट आहेच आहे. ते ऑफिशियल रिलीजन नाहीये, हे याच्या एक लॉजिक ते लावलं. त्याच्यापेक्षा हे लॉजिक लावायला पाहिजे. कोणतं माहितीये की सेक्युलर स्टेट, सेक्युलर हा शब्दच आला कधी 42nd अमेंडमेंट ऍक्ट नंतर. आपल्याला ते माहिती पाहिजे. याचा अर्थ जर ते नेहरूंनी सांगितलं असतं तर नेहरूंचा प्रभाव एवढा होता की ते मान्य झालंच असतं, पण हे आलं नंतर, याचा अर्थ नेहरूंनी त्या ठिकाणी ते मांडलेलंच नाहीये, ते मांडलंच नाहीये. गेटिंग. ते लॉजिक अधिक उपयोगाचं आहे असं. हा, पुढे. इट प्रपोज एस्टॅब्लिशमेंट ऑफ फेडरल गव्हर्नमेंट विथ अ स्ट्रॉंग सेंटर. स्ट्रॉंग सेंटर नाही करायचं होतं आपल्याला, म्हणजे असं कॉन्स्टिट्यूशन मध्ये कुठे नाही सांगितलं की सेंटर स्ट्रॉंग पाहिजे असं नाही का. म्हणजे ते लॉजिक लावलं की काय स्ट्रॉंग सेंटर नाहीये. बर, आपलं जे फेडरलिझम आहे हे कोणापासून प्रेरित आहे.
कोणत्या देशापासून घेतले आपण ते मॉडेल? नाही, आपलं फेडरलिझम हे हा नाही, कॅनडापासून घेतले आपण ते. आणि कॅनडामध्ये तिथलं जे सेंटर आहे ते अधिक प्रभावी आहे. अमेरिकेत बघाल तर सेंटर आणि स्टेट दोन्ही प्रभावी आहेत. ओके, हा, आपण काय केलंय, आपल्या इथे सेंटरला अधिक प्रभावीच ठेवलंय. तुम्ही बघा की फॉर एक्झाम्पल जेव्हा नियोजन आयोग होता तोपर्यंत नियोजन आयोग सांगेल त्या पद्धतीने सगळे मुख्यमंत्री तिथे वागायचे. आजही सगळा जो पैसा आहे, सगळ्या ज्या सत्ता आहे, सगळे जे विशेष अधिकार आहे सेंट्रल गव्हर्नमेंटकडे आहेत. त्यांनी इमर्जन्सी लावली तर काय करणार स्टेट गव्हर्नमेंट? आहे आपलं क्वासी फेडरलिझमच आहे. पण क्वासी फेडरलिझम मध्ये आपलं जे केंद्र आहे हे अधिक प्रबळ आहे, ते अधिक प्रबळ आहे. म्हणून एक इथे लॉजिक काय लावणं गरजेचं आहे की इट प्रपोज द एस्टॅब्लिशमेंट ऑफ फेडरल गव्हर्नमेंट विथ अ स्ट्रॉंग सेंटर. ऍक्च्युली मला त्यात अपेक्षित तुमच्याकडून हेच होतं की तुम्ही हे जे पहिलं आणि तिसरं सी याच्यामध्ये तुम्ही कन्फ्यूज व्हावं असं मला अपेक्षित होतं. का अपेक्षित होतं? कारण ऑब्जेक्टिव्ह रिझोल्युशन त्यांनी मांडलं नेहरूंनी, आणि नेहरू हे तसं बघितलं तर अत्यंत सेक्युलर व्यक्तिमत्व होतं. मला असं वाटलं, म्हणजे अपेक्षित काय होतं की हे जे एस्टॅब्लिशमेंट ऑफ फेडरल गव्हर्नमेंट विथ स्ट्रॉंग सेंटर जे आहे ते नंतरच्या कमिटी स्थापन करण्यात आल्या आणि कमिट्यांच्या आधारावरती त्यांनी ते अभ्यास करून ते ड्राफ्ट जी कमिटी होती त्याकडे ते शिफारसी पाठवल्या होत्या. तर हे जे ऑब्जेक्टिव्ह रिझोल्युशन जे आहे याचा मूळ जर आपण अर्थ लक्षात घेतला तर नेहरूंनी काय केलं, भारताची जी काही संस्कृती, सभ्यता, आतापर्यंतचा जो काही स्वातंत्र्य संग्राम आहे तो, आपल्या विचारधारा, तत्वज्ञान, नैतिकता ह्या सगळ्या गोष्टी लक्षात घेऊन त्यांनी एक त्या कॉन्स्टिट्युएंट असेंब्ली पुढे एक असं प्रपत्र तयार करून मांडलं की आपल्या सगळ्यांच्या द्वारे किंवा ह्या कॉन्स्टिट्यूशन असेंब्लीच्या द्वारे आपल्याला हे मुद्दे अचीव करायचे आहेत. राज्यघटनेने हे अचीव केलं पाहिजे. आणि एका शब्दात सांगायचं झालं तर ऑब्जेक्टिव्ह रिझोल्युशन हे मॉरल डॉक्युमेंट होतं, नैतिक, की राज्यघटनेची नैतिकता काय असावी, राज्यघटनेने नैतिकतेच्या दृष्टिकोनातून काय अचीव केलं पाहिजे. नेहरू हे सांगू शकत नव्हते कुठेही की या गोष्टी ज्या आहेत, राष्ट्रपती असा असला पाहिजे, पंतप्रधान हा असला पाहिजे, गव्हर्नर, ते कमिटी आहेत ना तिथे, त्या कमिट्या करणार आहेत काम पुढे. ओके, आणि म्हणून पहिलं जे वाक्य होतं, इट आउटलाईन द बेसिक प्रिन्सिपल्स अँड फिलॉसॉफी ऑन विच द कॉन्स्टिट्यूशन वॉज टू बी बेस्ड. हे आता इथे डोंट माइंड, पण मला सांगायचं काय, तर मला हे सांगायचंय की बऱ्याच वेळेस आपलं लॉजिक काहीतरी लागलं पण हेच लॉजिक पुढे लागून उत्तर बरोबर येईल असं नाही. म्हणून आहे. मग याच्यामध्ये काय अपेक्षित आहे माहिती असणं, तर सेक्युलर, सोशलिस्ट हे दोन शब्द आहेत ना, हे कधी आले? 42nd अमेंडमेंट नुसार. मग ते माहिती पाहिजे, आणि ते जर लॉजिक लावलं आणि जर हे निगेट केलं की नाही हे नसू शकतं, त्यामुळे इट्स ओके, व्हेरी गुड. ओके, हा, सो तशा पद्धतीने आपल्याला ह्या उत्तरापर्यंत जाणं अपेक्षित आहे. ओके, हा, मग आपण जर बघितलं तर कॉन्स्टिट्यूशन असेंब्ली जे आहेत ना त्याच्यामध्ये आतापर्यंत आयोगाने ज्या कमिटीज आहेत त्याच्यावर जास्त प्रश्न विचारलेला आहे. त्यांचा जो डिबेट आहे त्यावरती फार विचारलेलं नाही आहे त्यांनी कधी. पण मेंबर कोण होते, कुठल्या कमिटीने काय सांगितलं, कुठल्या कमिटीचा अध्यक्ष कोण होता, हे त्यांनी सगळं विचारलेलं आहे. पण हा एक ऑब्जेक्टिव्ह रिझोल्युशन जो आहे तो मुद्दा तेवढाच महत्वाचा आहे, लक्षात ठेवा. ठीक आहे. त्यानंतर the phrase we the people of India in the preamble signifies which of the following. सोडवला? ओके, बरोबर आला? माहितीच होता? अरे वा, तिकडे माहिती होता? अच्छा, बर. The people must follow laws made by the parliament. नाही. The people have the right to amend any part of the constitution. हे तर काही इलॉजिकलच आहे. The government has the power to make laws without popular consent.
नाही, म्हणजे वी द पीपल ऑफ इंडिया हे काय दाखवत आहे, सॉव्हर्निटी रेस्ट विथ द पीपल. ठीक आहे, त्यामुळे तिथे आपण ते काही अडचण नाहीये फार. आला परत स्टेटमेंट आला. द प्रिएम्बल टू द इंडियन कॉन्स्टिट्यूशन रिफ्लेक्ट्स द आयडियल्स ऑफ जस्टिस, लिबर्टी, इक्वालिटी अँड फ्रॅटर्निटी. And statement second, the preamble was amended in 1976 to include the terms socialist and secular. सोडवला, बरोबर आला. एक्सप्लेनेशन आहे ते, एक्सप्लेनेशन नाहीये, मग काय येते? हा, म्हणजेच काय आलं याच्यामध्ये, आपण जसं मगाशी म्हटलं तसं की फॅक्टच आहेत, दोन्हीही फॅक्ट आहेत. ही पण फॅक्ट आहे आणि ही पण फॅक्ट आहे. समजा याचं इथं काय, द प्रिएम्बल ऑफ द टू द इंडियन कॉन्स्टिट्यूशन रिफ्लेक्ट द आयडियल्स ऑफ जस्टिस, लिबर्टी, इक्वालिटी अँड फ्रॅटर्निटी. जर तिथे असं असतं की टू मेक इंडिया मोर इक्विटेबल, टू रिमूव्ह कास्ट बेस्ड एक्सप्लॉयटेशन, असं काहीतरी तिथं असतं तर ते एक्सप्लेन झालं असतं की वरती आपण ते ठेवलंय, ते का ठेवलंय, त्याचं काय होणार आहे ते. पण इथे पुन्हा एकदा काय आहे, फॅक्ट आहे, दोन्ही फॅक्ट आहेत. एकमेकांचा एकमेकांशी फारसा संबंध नाही प्रिएम्बल हा शब्द सोडला तर. हा, तर दोन्हीही फॅक्ट आहेत. बरोबर आलं नाही का? पुन्हा तेच का? मग आपण काय उत्तर लिहिलं? हा, 3. स्टेटमेंट 1 इज करेक्ट बट स्टेटमेंट 2 इज इनकरेक्ट. अरे मग हा फॅक्च्युअल एरर आहे, हा तो अनालिटिकल एरर नाही आहे, हा फॅक्च्युअल एरर आहे. मग हे का चुकीचं मांडलं आपण याला? माहित नव्हतं, आठवलं नाही, माहित नव्हतं, असू शकतं. ओके ओके ओके, ठीक आहे. फार फार तर इथे ना हा जो शब्द आहे 1976, तर त्याच्यामध्ये कदाचित एखाद्याला कन्फ्युजन होऊ शकतं. पण जनरली आपण बघितलं तर 42nd अमेंडमेंट ही कशी आहे, आणीबाणी लावली लगेचच त्यांनी केली, 75 आणि पुढे 76, आणि त्याच्यानंतर मग सरकार पडलं, जनता सरकार आलं आणि त्यांनी 44वी आणली. त्या अर्थाने काय करायचं, 75, 76, 77, 78 असं लक्षात ठेवायचं. असं एक आपलं आपलं लॉजिक तयार करायचं. 75 आणीबाणी, 76 42वी घटना दुरुस्ती असं. आणि 77 पुन्हा निवडणुका म्हणायचं आपणच आपल्यासाठी, पडलं सरकार, 78 लगेच पुढे 44वी घटना दुरुस्ती. असं ते करता येऊ शकतं. म्हणजे काही लॉजिक आपणच आपले डेव्हलप करून ठेवायचे. हा, म्हणजे याच्यामध्ये असं नाही की एक्सप्लेनेशनचा प्रॉब्लेम आलाय, नाही ना? आणि तुला एक्झॅक्ट माहिती होतं? माहित होतं. With reference to fundamental rights in the Indian Constitution, consider the following statements. The right to freedom of speech and expression includes the freedom of the press, and the right to freedom of movement within the territory of India can be restricted only by a law made by the Parliament. सोडवलं दोघांनी? सोडवला? बरोबर आला? चुकला. कोणतं चुकलं, पहिलं का दुसरा? उत्तर काय लिहिलं होतं? अच्छा, बोथ लिहिलं होतं. बर, इकडे डी, नायदर 1 नायदर 2. बर, नायदर 1 का नाही, म्हणजे नायदर 1 का? The right to freedom of speech and expression include the freedom of press. अच्छा, त्याच्यामुळे ते तसं झालं त्या. बर, ओके. फ्रीडम ऑफ माहित नव्हतं ते. ओके, हा, इकडे काय चुकलं? पहिलं माहित होतच, सेकंड पण माहित होतं, मग ते काय झालं मला माहिती, लॉ नाही फक्त बंधन घालू शकता असं याच्यामध्ये. गव्हर्नमेंट त्या अनुसूचित म्हणजे ते क्षेत्र आहेत त्यात आपण नाही जाऊ शकत.
बंधन करू शकतो नाही, बंधन टाकू शकतो. गव्हर्नमेंट बंधन करू शकतो. हा बरोबर. लॉ दिलं म्हणून मध्ये चुकलं का? नाही 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 नाही, तसं नाही चुकलं. ते चुकीचं विधान का आहे? त्याचं विधान चुकीचं आहे कारण ते ओनली मुळे चुकीचं आहे. जनरली काही थंब रूल पैकी एक थंब रूल असा आहे, ओनली आलं ना की जनरली ते चुकीचं असतं. जनरली असं काही नाही ते असेलच असं. ओनली, जसं फॉर एक्झाम्पल उदाहरण घेऊया आपण. वाक्य काय आहे की रेस्ट्रिक्शन्स कॅन बी पुट बाय द ओनली पार्लमेंट, राईट टू फ्रीडम वरती. पण सेंट्रल गव्हर्नमेंट बरोबर स्टेट गव्हर्नमेंट पण करू शकतं. फॉर एक्झाम्पल लॉकडाऊन घ्या. लॉकडाऊन सेंट्रल गव्हर्नमेंट पण टाकत होता. सेंट्रल गव्हर्नमेंटने अपलिफ्ट केल्यानंतर आपलं फेसबुकवरतून भेटायचे आपल्याला मुख्यमंत्री साहेब. हां, झालंच पाहिजे, का नाही होऊ शकत? पहिलाच हवं. हां, आपण करून दाखवूयात उद्यापासून लॉकडाऊन. आहे की नाही? बरोबर आहे. म्हणजेच काय की लॉ मेड बाय द पार्लमेंट ॲज वेल ॲज बाय द स्टेट, दोन्हीही द्वारे अशा प्रकारचं बंधन टाकलं जाऊ शकतं. इवन स्टेटच नाही तर तिथे जिल्हा प्रशासन पण टाकू शकतं. फॉर एक्झाम्पल एखाद्या जिल्ह्यामध्ये धार्मिक दंगल उफाळली, जिल्हाधिकारी 144 करू शकतात की नाही? लगेच संचारबंदी, जमावबंदी. मग त्याच्यामुळे होतच की फ्रीडम ऑफ मुवमेंट विदिन द टेरिटरी ऑफ इंडिया, ते होऊ शकतं. आहे की नाही? मग यातून आपण आता सबक काय घ्यायचा आहे? सबक हा घ्यायचा आहे की जनरली पॉलिटीमध्ये काही गोष्टी जर लक्षात ठेवायच्या असतील तर आपण त्याला जास्तीत जास्त आपल्या कंटेम्पररी एक्झाम्पल सोबत कसं कनेक्ट करू शकतो. हा ऍप्लिकेशन बेस मग क्वेश्चन आपल्याला तिथे सुटायला मदत होते. ओके, तर ते सुद्धा आपण तिथे करू शकतो. सो ते एक आपण केलं पाहिजे. हा, आणि ओनलीचा एक नेहमी लक्षात ठेवायचा. ओनली आला ना की थोडासा विचार करायचाच. नेहमी चुकतंच पण चुकेलच असं नाही, आपण क्रिटिकली त्याकडे विचार केला पाहिजे, असं काही नाही आहे. हा, त्यानंतर पुढे in the context of the doctrine of eclipse, consider the following statements. This doctrine states that any law inconsistent with fundamental rights is void ab initio. And second is, the doctrine allows a pre-constitutional law to revive if the conflicting fundamental right is later amended. Attempt केला? हो, नाही केला ना. हा, सो आता एक हे करायचं की असे जेवढे डॉक्ट्रिन आहेत ना त्यांची यादी बनवा आणि डॉक्ट्रिनची यादी बनवून ते पाठच करून ठेवा किंवा ते समजून घ्या सगळे डॉक्ट्रिन. आणि हे मोस्टली डॉक्ट्रिन हे सगळे DD बसूमध्ये आहेत. पण तुम्हाला तेवढ्यासाठी ते पुस्तक वाचायची गरज नाहीये. तुम्ही तुमच्या जर काही नोट्स असतील त्यात त्याने दिलेले असतील तर ठीक आहे, नाही तर तुम्ही विकिपीडियावरती सुद्धा तुम्हाला मिळून जातील की असं टाका विच डॉक्ट्रिन्स रिगार्डिंग इंडियन कॉन्स्टिट्यूशन आर इम्पॉर्टंट. असं टाकलात की विकिपीडियामध्ये तुम्हाला त्या सगळ्या डॉक्ट्रिनची एक यादी मिळून जाईल. एखाद्या डॉक्ट्रिनवरती क्वेश्चन येण्याची शक्यता नेहमी दाट असते. नंबर 1. नंबर 2, हा कीवर्ड आहे, तुम्हाला मेन्समध्ये आन्सर रायटिंगमध्ये याचा खूप फायदा होईल. हां, आणि हे कसं असतं, एकच शब्द असतो, 2 शब्द असतात, पण त्यातून अर्थ प्रचंड व्यापक निघत असतो. असं. आणि हे जे आहेत वर्ड्स, लॅटिन वर्ड्स, ग्रीक वर्ड्स, विशेष करून ज्युडिशियरी संदर्भात हे जास्त येतात. सिने, क्वा, निन, आहे की नाही, तसा सुओ, मोटो, आहे की नाही, असे शब्द वगैरे. तर ते आपल्याला काही काही जे महत्वाचे आहेत ते माहितीच असावेत. त्यांची यादी बनवायची आणि ते समजून घ्यायचं. ओके. आता इथे जर बघितलं आपण तर डॉक्ट्रिन ऑफ एक्लिप्स पहिला बघा. दिस डॉक्ट्रिन स्टेट दॅट एनी लॉ इनकन्सिस्टंट विथ फंडामेंटल राइट्स इज वॉइड अब इनिशियो. जर समजा एखादा सरकारने कायदा केला तर तो कायदा केल्यानंतर
जर तो राज्यघटनेतल्या एखाद्या फंडामेंटल राईट्सच्या संदर्भात ऑपोजिट होत असेल किंवा त्याचा संघर्ष निर्माण होत असेल तर तो कायदा जो आहे तो लगेच रद्द होतो का तो फक्त इनॅक्टिव्ह होतो? फंडामेंटल राईटच्या जर अपोजिट असेल तर रद्द होईल, लगेच रद्द होईल. तो इनॅक्टिव्ह होतो, तो रद्द होत नाही. का रद्द होत नाही? प्रोसेस कशी आहे? समजा एखाद्या नागरिकाला असं वाटलं किंवा एखाद्या नागरी समाजातल्या व्यक्तीला असं वाटलं की अरे भारत सरकारने हा कायदा केलाय आणि हा आमच्या मूलभूत अधिकारांचं उल्लंघन करतोय, हा, तर ते उल्लंघन करतो म्हणून लगेचच तो कायदा रद्द होत नाही. पुढची प्रोसेस त्याला करावी लागते. काय? तो कोर्टात जाईल. मग कोर्ट त्याला असं म्हणत नाही की हा कायदा घटनाबाह्य आहे आणि हा रद्द करा, असं म्हणत नाही. त्या संदर्भात कोर्ट असा निर्णय कधी देतं? जेव्हा घटना दुरुस्तीचा संबंध असतो तेव्हा. ते तेव्हा लगेच त्याला रद्द करतात. पण इथे त्याला रद्द करत नाहीत. ते काय म्हणतात की त्यातल्या या तरतुदी जे आहेत ना, हे जे 1, 2, 3 आर्टिकल असतील त्या कायद्यातले, हे काय आहेत? ह्या मूलभूत अधिकारांचं उल्लंघन करतात. हे बदला, हे बदला. जर तुम्ही अमेंडमेंट केली तर तो कायदा पुन्हा तिथे टिकून राहू शकतो. अन्यथा मग मात्र जर तुम्ही ते करत नसाल तर मात्र मग आम्हाला कायदा रद्द करावा लागेल. पण जर तुम्ही हे प्रूव्ह करू शकलात की नाही त्या फंडामेंटल राईटच्या अगेन्स्ट तो कायदा नाहीये, तर मान्य करू शकतो कोर्ट की ठीक आहे राहू द्या. किंवा बऱ्याच वेळेस असं होतं की केंद्र सरकार डीपीएसपीच्या आधारे सुद्धा फंडामेंटल राईटच्या अगेन्स्ट जाऊन एखादा कायदा करू शकतं. हा, कारण डीपीएसपी हे फंडामेंटल राईट्स जे आहेत त्याच्यामध्ये दुरुस्ती करण्यासाठी सुद्धा उपयोगाला येतात. फंडामेंटल राईटमध्ये घटना दुरुस्ती करणं किंवा बदल करणं शक्यच नव्हतं पूर्वी, पण डीपीएसपीच्या आधारावरती ते करू शकतात की नाही. मग जर एखाद्या वेळेस समजा उदाहरण आपण असं घेऊयात की गोमांस बंदी आहे, गोमांस बंदी आहे. आता काय खावं काय खाऊ नये याचं स्वातंत्र्य आहे की नाही? हा, मूलभूत अधिकार आहे. पण तरी सुद्धा गव्हर्नमेंटने बॅन आणला का? कारण आर्टिकल आहे डीपीएसपी मध्ये. आणि म्हणून काय होतं की इथे जो पहिलं विधान आहे की दिस डॉक्ट्रिन स्टेट दॅट एनी लॉ इनकन्सिस्टंट विथ द फंडामेंटल राईट इज वॉइड अब इनिशियो. आता कदाचित ते झालं असेल की तुम्हाला याचाच अर्थ तिथे कळला नसेल, है ना? तोच कळला नसेल. पण याच्याबद्दल सोडून द्या, काही अर्थ आपल्याला हरकत नाहीये, चुकला काय बरोबर आला काय. महत्वाचं काय याच्यातून आपल्याला ते लर्निंग काय. तर इथून पुढे आपण आपले ग्रीक वर्ड आणि लॅटिन वर्ड लक्षात ठेवायचे आहेत, ते आपल्याला माहिती असावेत. हा, तर सिने क्वानिन वगैरे शब्द असतात बघा. हा, ते सिने डाय. हा, जेव्हा एखादं सभागृहाची बैठक किंवा अधिवेशन जेव्हा एखादं तहकूब केलं जातं अमर्यादित काळासाठी, ते सिने डाय हा शब्द वापरतात. हे सगळे तुमच्या लक्ष्मीकांत मध्ये आहेत. ते कदाचित ते मराठीतून वाचले का, त्यामुळे तसं झालं. ते मराठीतून वाचल्यामुळे त्यामुळे त्यांनी शब्दाचं पण भाषांतर केलं असेल. आपल्याला ते करायचं नाहीये. म्हणून मग साधं काय सांगितलं मी की गुगलला टाका की विच डॉक्ट्रिन्स आर इम्पॉर्टंट रिगार्डिंग इंडियन कॉन्स्टिट्यूशन, एक. आणि दुसरं which Latin and Greek words are in the use regarding Indian Constitution, Judiciary and Polity. लगेच तुम्हाला ते सगळी एक यादी तयार करून देईल आणि त्या सगळ्यांची एक लिस्ट तयार झाली, लिहून काढायची. कारण काय, हे येणार म्हणजे येणार, आपण तिथे अडचणीच येणारच. त्याचा अर्थ नाही कळला तर काय करणार आहे. गेटिंग? आणि सेकंड, the doctrine allows a pre-constitutional law to revive if the conflicting fundamental right is later amended. समजा असा एखादा कायदा आहे की जो ब्रिटिश कालखंडामध्ये केलाय, आणि नंतर आपण भारतीय राज्यघटना स्वीकारली आहे, नंतर आपण फंडामेंटल राईट स्वीकारलेले आहेत. तर जर समजा एखादा पूर्वीचा कायदा पुन्हा रिवाईव्ह करायचा असेल, मात्र रिवाईव्ह करताना जर फंडामेंटल राईट्सच्या संदर्भात त्याचा संघर्ष येत असेल,
संघर्ष येत असेल तर काय तेव्हा केंद्र सरकारपुढे 2 ऑप्शन असतात. एक तर तो फंडामेंटल राईटच बदलून टाकायचा, त्यातच सुधारणा करून टाकायची. पण तिथे अडचण पुन्हा काय केंद्र सरकारला, बेसिक स्ट्रक्चर धक्का लावता येत नाही. पण सुधारणा करता येत नाही असं नाहीये, सुधारणा करता येते, रद्द करता येत नाही. सुधारणा ही अशा पद्धतीने करता येत नाही की ज्याच्यामुळे मूळ आत्मा, बेसिक सोल, बेसिक एथिक्स किंवा बेसिक फिलॉसॉफी ऑफ द कॉन्स्टिट्यूशन तिथे बदलता कामा नये. मग केंद्रापुढे आणखी एक उपाय असतो, तो म्हणजे डीपीएसपीचा आधार घ्या. ओके. पण काही वेळेस ते डीपीएसपीचा आधार घेतात, काही वेळेस ते फंडामेंटल राईट मध्ये बदलाव करतात आणि पूर्वीचा एखादा ऍक्ट पुन्हा रिवाईव्ह करू शकतात. तुम्ही बघा, आज सुद्धा युपीएससीचा जो ऍक्ट आहे हा ब्रिटिश कालखंडातलाच आहे. आरबीआयचा ऍक्ट कधीच आहे, ब्रिटिश कालखंडातलाच आहे. पण ते आजही टिकून आहेत का? कारण ते स्वतःमध्ये स्वतंत्र आहेत आणि कुठल्याही प्रकारे नव्याने भारत सरकारने स्वीकारलेल्या फंडामेंटल राईटच्या अगेन्स्ट ते जात नाहीत. पण जर एखादा समजा जात असेल तर, उदाहरणार्थ तुम्हाला हा माहिती आहे टाडा कायदा, पोटा माहिती आहेत. हे जे अँटी टेररिझम जे काही ऍक्ट आहेत, त्यानंतर पूर्वी एक ना सेडिशन ऍक्ट होता. सेडिशन म्हणजे काय? राजद्रोहाचा कायदा. मग मधल्या काळामध्ये आय थिंक 2 वर्षापूर्वी बघा, सेडिशन ऍक्टच्या मध्ये संदर्भात त्यांनी दुरुस्ती नव्हती केली. हे काय करायचे? NSA लागू करायचे, नॅशनल सिक्युरिटी ऍक्ट. नॅशनल सिक्युरिटी ऍक्टच्या अंतर्गत कुणावरही लागू करायचे आणि त्याला ते अमर्याद कालावधीसाठी ते टाकून द्यायचे आतमध्ये. हा नॅशनल सिक्युरिटी ऍक्ट आला कुठून? ब्रिटिश कालखंडातल्या त्या अँटी सेडिशन ऍक्ट पासून आला तो. पण तो टिकून का आहे? कारण यांनी राईट टू लाईफची जी काही व्याख्या केली आहे, त्या व्याख्येमध्ये ते असं त्यांनी प्रूव्ह केलेलं आहे केंद्र सरकारने की नॅशनल सिक्युरिटी ऍक्ट हा कुठल्याही प्रकारे व्यक्तीच्या जीविताच्या हक्काला बाधा आणत नाही. तो आणत नाही. विचारवंत टीका करतात की हा तर ब्रिटिश कायदा आहे आणि तुम्ही तसा नाव बदललंय, फक्त आहे तोच कायदा वापरताय आणि तुम्ही लोकांवरती बंधनं टाकताय. पण त्यांनी ते प्रूव्ह केलंय. म्हणजे तुम्हाला जर फंडामेंटल राईटच्या अगेन्स्ट एखादा कायदा जात असेल तर तुम्ही तो बदल करू शकता फंडामेंटल राईट मध्ये, किंवा दुसरं डीपीएसपीच्या आधारे तुम्ही तो पुन्हा रिवाईव्ह करू शकताच. गेटिंग? आणि म्हणून या संदर्भातला हा मुद्दा आहे. पण हे सगळं डिस्कशन व्हॅलिड कधी होईल? जेव्हा तुम्ही याचा अभ्यास कराल तेव्हा. ठीक आहे? सगळे डॉक्टरना अभ्यास करून घ्या. पुढे आर्टिकल 14 हे बरोबर आलं? सोडवलंय? नाही करे? कुठला? हा इंटेलिजिबल डिफरन्शिया. अच्छा, ओके. बर, त्याला आपण असं म्हणूया का, इंटेलिजिबल डिफरन्शिया म्हणजे काय तर रॅशनल डिफरन्शिएशन. आता कळेल का नाही अजून पण? नाही. मग ते आपल्याला पण जसं काल बोललो होतो तसं आपल्याला काय करायचं आता, ते वर्ड्स इंग्लिश मधले ते माहिती असावेत. काही इंग्लिश वर्ड्स मध्ये प्रॉब्लेम होते, म्हणजे माहिती असतं बट ते मराठीत रीड केले ना, त्याच्यामुळे इंग्लिशचं ते अर्थच कळत नाही. हा, येस. आता बर, आपण एक काम करूया. हा शब्द एका बाजूला इथे असा ठेवून देऊ आपण बाजूला. आता बघूया वाक्य. The doctrine of reasonable classification permits classification among groups as long as it is based on intelligible differentiation. हे इथून कट करा आणि असं सांगा, the doctrine of reasonable classification permits classification among group. इथपर्यंत सांगा. हे बरोबर आहे का? आर्टिकल 14 मध्ये the doctrine of reasonable classification permits classification among group.
आर्टिकल 14 काय आहे? समानता. मग त्यामध्ये असं काही आहे का, क्लासिफिकेशन करता येतं का? नाहीये ना. हा, मग रिझर्वेशन कसं आहे? महिलांना आरक्षण कसं आहे? हा, राजकीय आरक्षण, नोकऱ्यामधलं आरक्षण, हे कसं काय आहे की नाही? म्हणून ते काय आहे, ते करता येऊ शकतं, त्यांना क्लासिफिकेशन करता येतं. जे जे काही भारतातल्या अफर्मेटिव्ह ऍक्शन आहेत, अफर्मेटिव्ह ऍक्शन म्हणजे सकारात्मक क्रिया, ह्या सरकारला करता येऊ शकतात, पण मनमानी पद्धतीने नाही, ऍज पर देअर विश नाही, ऍज पर द इंटेलिजंट और इंटेलिजेन्शिया डिफरन्शिएशन. हे इंटेलिजिबल डिफरन्शिया. इंटेलिजिबल डिफरन्शिया म्हणजे काय की रॅशनल, रॅशनल म्हणजे विवेकी, काय योग्य काय अयोग्य, असं रॅशनल आधारावरती जर तुम्ही एखादा काही क्रायटेरिया आणला, जर तुम्ही एखादा निकष विकसित केला, तर त्या निकषाच्या आधारावर तुम्ही ते विभेदीकरण करू शकता. फॉर एक्झाम्पल, महिलांना 73rd अमेंडमेंट नुसार जो काही स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये आरक्षण ठेवलेलं आहे, हे रॅशनल आहे का इररॅशनल आहे? रॅशनल आहे, बरोबर. पण पुरुषांना नाहीये. मग हे समानता ह्या तत्वाचं उल्लंघन नाहीये का? आहे का नाही? मग समानता ह्या तत्वाचं उल्लंघन असून सुद्धा ते घटनात्मक कसं आहे? मग कारण ते रॅशनल आहे, प्लस भारत सरकारला तो अधिकार आहे का? तर तसं. आणि दुसरं, इक्वॅलिटी बिफोर लॉ मीन्स ऍब्सोल्यूट इक्वॅलिटी विदाउट एनी एक्सेप्शन. हे बरोबर आहे का चूक आहे? मग हे पण नाही. बर, याच्यामध्ये बघा, आपण एक शब्द कट करूया. इक्वॅलिटी बिफोर लॉ मीन्स इक्वॅलिटी विदाउट एनी एक्सेप्शन. आता मग याच्यामध्ये दोन शब्द महत्वाचे आहेत, एक आहे ऍब्सोल्यूट आणि दुसरा आहे एक्सेप्शन. इक्वॅलिटी बिफोर लॉ मीन्स ऍब्सोल्यूट इक्वॅलिटी विदाउट एनी एक्सेप्शन. तर जेव्हा जेव्हा ते आलं काय, ओनली, ऍब्सोल्यूट, तेव्हा तेव्हा आपले डोळे, आपले कान लगेच असे टवकारले पाहिजेत, अरे हे असं का शब्द टाकला असेल हा? का? कारण अशा जे एक्स्ट्रीम असतात ना गोष्टी, त्या एक्स्ट्रीम सहसा टाळल्या जातात कधीही, पॉलिटीमध्ये कुठेही. ऍब्सोल्यूट, इथे बघा, ऍब्सोल्यूट इक्वालिटी नाहीच आहे, ऍब्सोल्यूट इक्वालिटी नाहीच देत ते, काही त्याला एक्सेप्शन आहेतच. इक्वालिटी बिफोर लॉ मीन्स ऍब्सोल्यूट इक्वालिटी विदाउट एनी एक्सेप्शन. नो, दिस स्टेटमेंट इज इनकरेक्ट. देर आर एक्सेप्शन. फॉर एक्झाम्पल, राष्ट्रपतींना असे कुठले, राष्ट्रपतींचा विचार करा, राष्ट्रपतींना देर इज अ वन कॉन्सेप्ट, अ प्रेसिडेन्शियल इम्युनिटी. प्रेसिडेन्शियल इम्युनिटी म्हणून एक प्रकार आहे, तुम्हाला माहिती आहे काय? तो अरेस्ट होऊ शकत नाही. भारतातल्या प्रत्येक व्यक्तीला कायद्यापुढे सर्व समान आहेत. आर्टिकल 14 काय, कायद्यापुढे सर्व समान आहेत, है ना, आणि सर्वांना कायद्याची समानता आहे की नाही? पण मग राष्ट्रपती त्याला अपवाद आहेत, आहे की नाही? म्हणून ते काय करायचं आता आपल्या इथून पुढे, ते इंटरलिंकिंग लावायचं. की अरे असं काय विचारलंय याने, एक्सप्रेशन नाही कसं म्हणता येते, किंवा ऍब्सोल्यूट का म्हणतायत? हा, म्हणून काय असतं, आणखी एक गोष्ट आपल्याला लक्षात घ्यायची आता याच्यावरून, ती म्हणजे काय, प्रश्न वाचत असताना हायेस्ट लेवल ऑफ कॉन्सन्ट्रेशनची आवश्यकता असते. प्रिलिम मध्ये हायेस्ट लेवल ऑफ कॉन्सन्ट्रेशन आणि खूप अलर्ट राहणं हे फार गरजेचं असतं. एकतर वेळ कमी, त्याच्यामध्ये आपल्याला ते अलर्टनेस राहावा लागतो, कॉन्सन्ट्रेशन खूप राहावं लागतं. आणि त्याच्यानुसार आता हेच बघ ना, तुला माहिती होतं का नाही राष्ट्रपतींचं, पण तरी आपल्याला ते नाही आठवलं की. मग ते का नाही, कशामुळे नाही, आपण तो विचार करूयात आणि त्याच्यानुसार ते पुढे जाऊयात. पुढे, द राईट टू प्रायव्हसी
as a fundamental right under Article 21 was recognized in which of the following cases? हा अटेम्प्ट केला, बरोबर आला. कायचं उत्तर? सी. पुट्टस्वामी वर्सेस युनियन ऑफ इंडिया. राईट टू प्रायव्हसी. गोलकनाथ मध्ये नाही आहे का राईट टू प्रायव्हसी? हा असं काही त्याच. ओके. आणि मग एक एक गोपालमध्ये तसं काही नव्हतं. मग हे वाचलं होतं का? माहिती होता म्हणून ते माहिती असं. बरं, बाकीच्या तिघांचं माहित नाही आहे. अच्छा. हा, इंदिरा सहानीचं आहे ते. विवेक मंडल होते त्यावेळेस, आहे की नाही, अध्यक्ष, चीफ जस्टिस, सॉरी त्या खंडपीठाचे प्रमुख. गोपालन 50 आहेत. गोपालन त्या प्रिव्हेंटिव्ह डिटेन्शन बद्दलचे आहेत. हा, प्रिव्हेंटिव्ह डिटेन्शन त्यात असं होतं की प्रिव्हेंटिव्ह डिटेन्शन करत असताना कोणत्या आधारावरती प्रिव्हेंटिव्ह डिटेन्शन केलं जात आहे हे सांगण्याची गरज नाही राष्ट्रीय सुरक्षेच्या दृष्टिकोनातून, असं केंद्राचं म्हणणं होतं. आणि त्याच्यामध्ये ते जे काही सर्वोच्च न्यायालय आहे तर त्याच्यामध्ये तो फार मोठा खटला आहे ना. शेवटी तो मान्य झाला की नाही सांगायची गरज वगैरे असं. पण त्याच्यामध्ये असं काही प्रायव्हसी बद्दल काही नव्हतं, तर राईट टू प्रिव्हेन्शन बद्दल होतं. नाही का? त्यामुळे हा गोपालनचा पण नाहीच आहे. गोलकनाथ केस जी आहे तर ती एकूणच जे फंडामेंटल राईट्स आहेत तर फंडामेंटल राईट्सच्या संदर्भात आहे. म्हणजे एवढं आहे. बेसिक स्ट्रक्चरचं जे पुढे आलं केशवानंद भारती केस, त्याचा पूर्व पीठिका किंवा त्याचा जो काही इमिजिएट जो बॅकग्राऊंड आहे ते गोलकनाथ केसमध्ये येतं. पण त्याच्यामध्ये असं राईट टू प्रायव्हसी बद्दल काही नव्हतं ते. आणि इंदिरा सोहानी हा तर कास्ट बद्दल आहे, रिझर्वेशन बद्दलचा आहे, तर तो फंडामेंटल राईट्सशी संदर्भात आहे, पण तो कास्ट आणि रिझर्वेशन या संदर्भातला आहे. राहिला फक्त के.एस. पुट्टस्वामी वर्सेस युनियन ऑफ इंडिया. ही काय केस आहे पुट्टस्वामीची? नाही माहितीये नाही बा. तर थोडेसे ह्या ज्या महत्वाच्या केसेस आहेत ना त्यांचं एकदा बॅकग्राऊंड वाचून घ्या नक्की त्यात काय झालं तसं. तर काय होतं की आपल्याला त्याच्याबद्दल काहीही माहिती उद्या आवश्यक ठरली तर त्याचा उपयोग करता येतो. द ऑफिसर युअर पर्सनल मेंटॉर चॅनलच्या नवनवीन अपडेटसाठी चॅनलला लाईक, सबस्क्राईब आणि शेअर करा. थँक्यू.